हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. कुठून बोलता सांगायचंय? नाही. बरं बरं. काय अनुभव आला ताई? हा अनुभव म्हणजे माझ्या आईचा आहे. अच्छा तिने सांगितलं मला शेअर करायला. अच्छा, त्यांनाच करायला सांगायचं ना. ती गावी असते ना आणि मग शेतातली कामं करून तिला उशीर होतो. मग हा. संध्याकाळी पण तिला पॉसिबल होत नाही. आई ग. मग बघत ताई म्हटल्या हा. तुम्ही करा मग. अच्छा अच्छा. त्यांनी केलं असतं तर अजून त्यांनाच छान छान अनुभव आले असते ना. नाही ती बोलली ना पुढचं तिने परत घेतली ना सेवा. पुढचा अनुभव म्हटली मी शेअर करते म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. काय अं, अनुभव आला म्हणजे? अनुभव म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे 13-14 वर्षाचा. बरं. आणि हा. माझ्या बहिणीला आणि दाजींना म्हणजे पहिल्यापासून बोलायला ऐकू येत नाही असं म्हणजे. अगो बाई. हा. मग हा. त्यांचा मुलगा माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून म्हणजे जन्म झाल्यापासून त्याला सांभाळलाय पहिल्यापासून. ओ बापरे. हा. मग तो आता त्याचा खूप लाड झाला ना पहिल्यापासून. हा हा हा. हा. आणि मग तो एवढा हट्टी, खूप त्रास द्यायचा त्यांना. हा. शाळेत जायचं म्हटलं तर नाही. हॉस्टेलला टाकलं त्याला. 4 अरे वर्षात अरे. त्याचे 4 वर्षात त्याने 4 शाळा बदलल्या. ही शाळा नको, ती शाळा नको. अगो बाई. मग मे महिन्यामध्ये मी गावी गेली आईकडे. हां, हां. त्याचं चालूच होतं ह्या 4-5 वर्ष सगळ्यांना त्रास देत होता तो. म्हणजे असंच म्हणजे घरातच तो बाहेर नाही कोणाला, फक्त हां, घरात. घरातच. मोबाईल आणि टीव्ही. आणि अरे, कोण अरे! काय बोललं का सारखं. मग हां, ती दोघं रानातून शेतातून आल्यानंतर संध्याकाळी मग ह्याचं चालूच असायचं. मला इकडे नाही जायचं, मला तिकडे नाही जायचं, मला हां. ह्या शाळेत नाही शिकायचं. मग ते अगो सारखं बाई! किती टेन्शनमध्ये आईला असायचं. त्रास हो. आईला त्रास, मग तो वडिलांना पण त्रास. संध्याकाळी शेतातून एवढं थकून यायचं आणि संध्याकाळी ह्याचं चालू व्हायचं. अरे, तर ते एक अरे! दिवशी खूपच झालं. मग हां, मी ताईंना फोन केला, भगत ताईंना. हां. संध्याकाळी उशिराच केला. मला तेव्हा टाईम काय आहे ते पण माहिती नव्हतं. मग आई गं! तुमच्याच एका अनुभवात मला म्हणजे तो फोन झाल्यानंतर एक अनुभवात कळलं की त्यांचं दुपारचं टायमिंग आहे फोन करायचा. हां, तर त्या हां, हां. दिवशी मी संध्याकाळी 8-8:30लाच फोन केला, पण ताईंनी उचलला फोन. म्हणजे अय्या! स्वामींचीच इच्छा होती का काय काय हो, माहिती. हो, हो. ताईंनी फोन उचलला. ताईंना मी सांगितलं असं असं आहे. मग ताईंनी सेवा दिली. हां, मग म्हटलं तुम्ही करा नाही तर मग आईला सांगा. मग हां. आईने मी इकडे मुंबईला आल्यानंतर हं, ती हां, सेवा चालू केली. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये असं काहीतरी चालू केली. हां, आणि जो मुलगा नाही म्हणत होता की मी ह्या हॉस्टेल चेंज केलं त्याचं. पहिलं दुसरीकडे होता. तो म्हटला मला तिकडे नाही जायचं. हां, हां. उद्या जाणार हॉस्टेलला. त्याच्या आदल्या दिवशी पण त्याचं नाही नाही. पण काय चमत्कार झाला माहित नाही. पण अय्या! तो दुसऱ्या दिवशी स्वतःहून म्हणजे त्याला जर जायचं नसेल कुठे तर हां, तो सकाळी लवकर उठणार नाही. काहीच करणार नाही. 9-10 वाजेपर्यंत असंच टाईमपास करणार. हां. पण ज्या दिवशी जाणार त्या दिवशी लवकर उठला. सगळी तयारी केली. आईला बोलला मी जातो म्हणून. अय्या! मग गेला तो. आता व्यवस्थित म्हणजे दर संडेला फोन करतो. आहे व्यवस्थित बोलतो. छान त्यांच्या दोघांबरोबर फोन करायला देतात ना हॉस्टेलमधून. हां, 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 हां. छान बोलतो. म्हणजे अरे आहे त्याच्यात वाह! म्हणजे सेवा आईने पण सकाळी लवकर उठून 5 वाजता, कारण तिला शेतात पण जायचं असतं ना परत. हो, 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 हो. हां, लवकर उठून मग तिने ती सेवा त्याच्यासाठी केली. पण आहे आता थोडा शांत आहे आता. किती दिवस झाले जाऊन त्याला? आता जूनमध्ये जशी शाळा चालू झाली तसा तो हॉस्टेलला गेला. मग ते 8 ते 10 वाह! दिवस तिचं कंटिन्यू म्हणजे तिने पूर्ण सेवा केली. मग हां, ताईंना आम्ही फोन केला. ताई म्हटल्या अनुभव शेअर करा. अनुभव करायला लेट झाला. 8-10 दिवस झाले. कसं हां. बोलू, कसं करू मला तेच समजत नव्हतं. मी रोज तुमचे अनुभव ऐकते. मला अच्छा. स्वतःला पर्सनली भरपूर अनुभव आहेत, पण मी निवांत फोन करेन. आणि करा, करा. नक्की. ताईंचं मला एक गोष्टीचं म्हणजे हे झालं, की मला टाईम माहिती नव्हतं ताईंचं. अच्छा, मग? तुम्हाला कोणी दुपारचं सांगितलं? एका अनुभवात मी अनुभव ऐकते ना तुमचे. मग तुम्हीच बोलल्या ना बघा त्यांचं दुपारचं टायमिंग आहे 1 ते 3चं. हां. तो फोन लागला, तो कसा लागला माहित नाही. पण तो संध्याकाळचा तो फोन लावला मी 8-8:30ला. मी पण टेन्शनमध्ये होती का हा सारखाच त्यांना त्रास देतोय, किरकिर बरोबर. करतोय घरामध्ये. आई-वडिलांमध्ये जीव अडकतोच आणि मुलीचा. हां. मग तरी फोन लागला. त्यांनी फोन उचलला. दिली सेवा. झाली व्यवस्थित. आईकडनं पण झाली व्यवस्थित. आई आणि झालं त्याचं गं! व्यवस्थित. त्याचंच टेन्शन असतं त्यांना सारखं, की त्याचं हो. व्यवस्थित व्हावं. कारण आपली मुलगी अशी आहे, तर बरं. तिचं फ्युचर त्याच्यावरच डिपेंड आहे ना पुढचं. बरोबर, बरोबर. प्रत्येक आणि किती मुलं आहेत बहिणीला?
तिला एकच मुलगा आहे. त्याला सांभाळलाय सगळ्यांनी. म्हणजे भावाचा पण भरपूर सपोर्ट असतो त्याला. कारण अरे वा. सगळाच खर्च हॉस्टेलला तरी भरपूर खर्च जातो ना. बरोबर. सोपं थोडी आहे. कुठलीच गोष्ट सोपी नसते. हां. पण ते बघा. परत ते मला मला पण सेवा घ्यायची होती मिस्टरांना. तर आम्ही सकाळी फोन लावायचो, ताईंना फोन उचलायचा नाही. संध्याकाळीलाच. पण आम्ही दुपारचं कधी लावत नव्हतं. हां. आणि एक दिवशी मी असंच अनुभव तुमचा ऐकत होते, तेव्हा तुम्ही बोललात की त्यांचं दुपारचं टायमिंग आहे 1 ते 3च्या दरम्यान. हां. त्यांना कसं ताई घरातलं पण सगळं बघायचं, शेती हां. बघतात त्या. आणि खूप त्या समजून इतकं मस्त सांगतात ना. माझ्या मिस्टरांशी पण बोलणं झालं. त्यांनी पण सेवा घेतली. अरे वाह! आणि हां. आणि माझ्या आता मुलीसाठी पण घ्यायचे. माझ्या मुलीला ऍक्च्युली हा अनुभव ती बोलली, "मम्मी तू नाही शेअर करत ना, तर मी शेअर करते. मी बोलते त्यांच्याशी." आई वाह! केवढी आहे ती? चिमणी? आता 12 वर्षाची आहे. बघा. काय हां. कमाल तिची? हां. थांबा मी तिला द्या, बोलायचंय द्या. तुमच्याशी. हां. वाह! हाय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ दीदी. स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे बेटा. तू कशी आहे? मी मस्त आहे. करते ना तू अभ्यास व्यवस्थित? हो. आईला सुखी ठेवायचं ना पुढे तुला? हो, ठेवायचंय ना. हां, मग त्यासाठी आता आई सगळं आयतं आपल्याला जेवायला देते, सगळं देते. आपल्याला काय द्यायचंय फक्त आईला? अभ्यास करून द्यायचा. हा. बरोबर की नाही? हो. हां, किती गोड आहे ग तू. आणि तू काय काय सेवा करते मग? मी 3 अध्याय वाचते रोज. अरे बापरे! कालभैरवाष्टक 1 वेळा, तारक मंत्र 1 वेळा, घोराष्टक 1 वेळा, वाह! मारुती स्तोत्र 1 वेळा. बापरे! एवढं करते तू? हा. बापरे! मग आईला करायला मिळतं की नाही? हा. मम्मी पण करते. मी पण करते. वाह! वाह! किती भावंड आहेत तुम्ही आणि? एकच आहे मी. तू पण एकुलती एक आहे? हा. अरे वाह! लाडूबाई. किती छान ग दीदी. तू एवढ्या सेवेत आली आहे ना. तुला खूप खूप सुखी ठेवतील स्वामी बघ. थँक यू. मी शेअर करते हां ताई. हा. आईकडे दे, आईकडे. हां. हां. आणि थँक्यू तुमच्यामुळे म्हणजे मला जे जे प्रश्न पडतात ना, म्हणजे मी सेवा करताना कुठे चुकते किंवा निगेटिव्ह विचार पण येतात. हो. तेव्हा तुमच्या अनुभवातून पण एक एक गोष्ट कळत जाते ती. आणि हो. बघा त्यांचे पण भरपूर थँक्यू. कारण त्याचं फार टेन्शन होतं आम्हाला. तो नाही आता आई तो पप्पाला त्याची पण आता गाडी एकदम मस्त रुळावर चालेल. कारण आता एकदा आले ना ह्या मार्गात त्याला पण ताई ना थोडं थोडं का असेना काहीतरी त्याला सेवा करायला सांगत जा. जप केला नुसतं ना तरी खूप आहे. आता तेच आता तो जेव्हा आता गणपतीच्या सुट्टीला येईल ना, त्याला आम्ही सगळं समजून सांगतो. पण कसं मुलं हट्टी पण होतात ना. नाही मुलगा आणि आणि तो मुलगी याच्यात फरक आहे ताई. हां. आणि ही समजूतदार आहे. पण तो कसं त्यांच्या लाडाने त्यांचं पण कसं होतं, की ती आपली मुलगी अशी आहे. मग ह्याचं व्यवस्थित सगळं आपण करून दिलं तर पुढचं भविष्य तिचं त्यांचं दोघांचं पण आयुष्य चांगलं पुढचं म्हातारपण चांगलं राहील असं चांगलं बरोबर. राहील. प्रत्येक आणि ती आई-वडिलांची तिचा असते तसा ना. प्रॉब्लेम असल्यामुळे वडिलांचा भरपूर तिच्यावर जीव. आणि बरोबर. आणि त्याच्यावर तुमचा हा तर ह्याच्यावर सगळ्यांचा भरपूर आहे. तिच्यातच असेल जीव. हो. आणि भावाचा पण भरपूर सपोर्ट असतो. आणि ते बरं. आई-वडिलांचा पण भरपूर तिला पण सपोर्ट असतो. अरे वाह! आणि नाही, नाही. बघा त्यांचं पण पण थँक्यू. तुम्हाला पण याचं फळ मिळणारच. कारण सेवा तुम्ही सांगून घेतलीये ना. फोन हो, केला होता ना हो. तुम्ही. हो, हो. मिस केला होता फोन. भगतताईशी बोलायला मिळालं ना ताई तुम्हाला ह्याच्यापेक्षा हां. काय भाग्य. मी पण भीत फोन केला संध्याकाळी. पण हां. खूप छान त्यांनी समजून सांगितलं. परत मिस्टरांनी पण सेवा घेतली. आता तो अनुभव ते शेअर करणार आहेत पुढचा. अरे वाह! नक्की शेअर करतील, नक्की शेअर करतील. होईल त्यांच्या पण सगळी इच्छा पूर्ण होईल बघा. चालते, चालते. किती छान वाटतं. मी शेअर करते हां ताई. तुमचं जेवण झालं? ताई मी ना ते जरा आरटीओचे कामच करत बसली आता. अच्छा, अच्छा. ते सध्या जाते ना रिक्षावाल्यांना शिकवायला. अच्छा, अच्छा. हां. तसं तुमचा आवाज खूप गोड आहे आणि मला भीती वाटत होती. पण आता अरे! एकदम रिलॅक्स आहे. काय घाबरायचं आपण सगळे सेवेकरी हो ताई. हां. पण छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला. 8 दिवस विचार करते कसं बोलू, कसं बोलू. पण आता काय नाही बिनधास्त पण आहे. बिनधास्त करायचा फोन ताई. हां, हां. आपण सगळे एकाच त्याच्यातले फॅमिलीतले आहोत. हो, हो, हो. हां. आणि ताई बघा त्यांना पण खूप खूप थँक्यू. हो, हो. खरंच. त्यांचे तर अहो ताई आता तुम्हाला सांगते
म्हणजे त्या ताई तर अनुभव शेअर करतीलच, ज्या ताईंनी हे घेतलेली आहे. पण त्यांची मुलगी मी एक व्हिडिओ टाकला होता मध्ये. वाडिया हॉस्पिटलला ऍडमिट होतं छोटं बाळ ते. हा मी ऐकला अनुभव माझ्या 2-3 दिवसापूर्वी मी तो अनुभव ऐकलाय. हां. आणि त्या इतक्या रडून रडून फोन करत होत्या. ते पाहिलं ना तुम्ही त्यांचं? हो ऐकला मी तो अनुभव. हां. आणि ताई म्हणजे सगळ्या डॉक्टरांनी नाही सांगितलं होतं. अच्छा. हा आणि परत त्याच दिवशी मी भगत ताईंना त्यांना कॉन्फरन्सवर घेतलं. भगत ताई काही माझा पण फोन उचलत नाही कारण त्या पण नसतात ना जागेवर. हो हो शेतात इथे तिथे त्यांची कामं चालू असतात. हो. पण त्या बाळाचं नशीब किंवा त्या बाळाच्या आईची प्रार्थना म्हणा, अच्छा. ताई ते बाळ छान झालं हो. हो? अरे मी आ! आत्ता 2-3 दिवसांपूर्वीच तो अनुभव मी ऐकला आणि मनात पण म्हटलं त्या बाळाला व्यवस्थित कारण कसं आहे शेवटी लेकरू आहे ते लेकरू आहे ते आणि त्या आईलाच प्रत्येक आईला त्या वेदना कळतात. ना कळतात. हां. खूप आणि खूप ते बाळ चांगलं झालं. छान झालं, घरी आलं. त्या किती रडून रडून त्या सांगत होत्या ना मला पण ते ऐकताना मी संध्याकाळचाच तो अनुभव ह्या टायमालाच मी ऐकत होती. मी हां. मागचे पण सगळे अनुभव तुमचे ऐकते. काम हं. चालू असतं तर माझा अनुभवच ऐकत असते सारखे. कारण त्याच्यातून पण भरपूर काही शिकायला भेटते. म्हणजे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत ना किंवा बाबा आपण निगेटिव्ह विचार येत आहेत ना, तर हां. बरोबर तसाच अनुभव माझ्या पुढे येतो, की तू हो, असा विचार करतो बरोबर. तो चुकीचा आहे, असा विचार करतो. हां. किती सुंदर सुंदर अनुभव असतात आणि त्याच्यातनं आपल्याला कमीत कमी काय सेवा करावी हे तरी कळतं. म्हणजे हो. आपण ताई दादांना जास्त त्रास पण देत नाही त्यामुळे. हो. हं. खूप सुंदर ताई मी शेअर करते हां, चालेल, चालेल. थँक यू. हां. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. हां. हं.